याला सुद्धा भेदा मर्यादा आहे. अरे ज्यावेळी धनुर्धर कोण आहे ठरण्याचं कार्य करण्यात आलं, गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्धर कोण आहे हे ज्या दिवशी ठरविण्याची वेळ समीप आली, त्यावेळी पार्थाच्या हाती धनुष्य दिलं गेलं आणि पार्थाचा केवळ प्रतिस्पर्धी म्हणून हा सुयोधन होता. या सुयोधनाचा आधी पार्थाचा अंतिम लढा त्या ठिकाणी चालू झाला. त्या लढ्यात त्या अर्जुनानं जो शस्त्रसंधान करायला सुरुवात केली, हे बाण स्वतः क्षणी मागे मागे जाण्याचं कार्य नुसता मागे गेला नाही तर हा पडला सुद्धा. आणि पुरुष उन्माचं कार्य करत असताना ज्या चबुतरावर दोन पुत्र अश्वत्थामा उभा होता आणि या अश्वत्थामानं कुकर्म करण्याचं ठरविलं आणि केवळ वाद चक्रव्यूहाची रचना केली आणि अस्त्र पार्थाच्या दिशेने सोडण्याचं कार्य केलं. ते वाद चक्रव्यूह निर्माण होता क्षणी अचंबित केवळ पार्थ झाला, कारण योद्धा तर पडले नाही, मग चक्र कुणी निर्माण केलं. त्याच वेळी पूर्णपणे श्वासोच्छ्वास पार्थाने बंद केला, नंतर त्याला प्रतिकार केला. पर्वतास्त्राची प्रेरणा करता क्षणी सुयोधन जकडबंद झाला. त्याच्या अवतीभोवती बाष्प हिम निर्माण झालं. फक्त सुयोधनाची मान त्या पर्वतातून बाहेर होती. ते फोडण्यासाठी हे करणार वज्रास्त्राची प्रेरणा तू केलीस आणि केवळ त्या पर्वतास्त्राचा चूर्ण अंगराज तू केलास, हे सत्य आहे का? मग ज्यावेळी तू चूर्ण केलास त्याच वेळी तुला पितामह भीष्माने प्रश्न केला, कोण असा महान योद्धा निर्माण झालाय ज्यानं कुरुकुलात जन्म आलेला छात्र तेजाला प्रतिकार करण्यासाठी उद्भवलाय? त्याच वेळी तुझ्या अंकाटे निघणारे ते शब्द, काय अधिकारानं केवळ प्रतिकार करतोयस? त्याच वेळी तू म्हणालास मी एक योद्धा आहे, मी एक पराक्रमी आहे. त्यावेळी तुला त्यानं सांगितलं, विचारलं की जर का धनुर्धारी पार्थे अविश्वास धनुर्धर म्हणून घोषित होत असेल आणि याला जर का आपण प्रतिकार करत असेल तर सामोरे या. अरे तू स्वार्थी म्हणून पुढे येण्याचं कार्य केलंस. आव्हान राजकर्त्यांना होतं. जो राजकर्त्यामध्ये अविश्वास निर्माण झाला त्यानं प्रतिकार छात्र तेजानं पार्थाला करावं, हे केवळ करण्यासाठी तू येण्याचं कार्य केलंस. त्यावेळी तुला कुल गोत्र विचारलं गेलं, काय सांगितलंस? मी एक सूतपुत्र आहे, मी एक सारथी आहे. अरे सारथ्याचं काम सारथ्यानंच करावं. योद्धा बनण्याचं स्वप्न कधीही पाहू नकोस. वाघदोरे हाती घे आणि सारथ्याच कर. मी निर्लज्ज कसं हे अजून तू पटव. शब्द सांगतो नाही, पूर्णपणे ऐकून घे. हे शब्द पितामह भीष्मांचे होते. त्याच वेळी तुझी पितृदेवता म्हणजे अधिरथ हस्तिनापुराच्या ठिकाणी होते. तुझ्या आस्थानात झालेलं आणि अंगराज इथं थांबायचं नाही, कारण स्वगृहीत काटारलेल्या मानेनं आलेला कर्ण खाली मान घालून जात असताना अधिरथानं केवळ क्षमा मागितली, ती पितामह भीष्मांची, के हे पितामह क्षमा करा, हा मूर्ख कर्ण आहे, हा सारथीच आहे. जर तुझा बाप तुला योद्धा म्हणून मान्य करू शकत नाही तर जनता काय मान्य करणार? त्याच वेळी आमच्या हस्तिनापुराला विचारलं गेलं
तू सांगितलंस मी योद्धा आहे, मला संधी द्या. हे युद्ध जर का हस्तिनापुरातील प्रत्येक नायिकांना मान्य असेल तरच केवळ हे युद्ध कर्ण अर्जुनाचं होणार आहे. धनुर्धर त्या ठिकाणी ठरणार आहे. त्याच वेळी साऱ्या जगताने एकच आवाज केला, हे सूतपुत्रा, मागाचा हस्तिनापुरचा त्याग करो, शांत हो. हे शब्द माझ्या हस्तिनापूरच्या नागरिकांचे होते. तुझ्या? होय तुझ्या? मी माझंच म्हणणार आहे. का? याला कारण आहे माझा अधिकार आहे. तो अधिकार? होय माझा अधिकार आहे. कसा? तो पटवून तुला देण्याची गरज नाही. उगाच काही बोलतो नाही. एक लक्षात ठेव. एक नाही दोन हस्तिनापूर तुझा म्हणून सांगू नको. ते आज ना उद्या तुला कळणार. उद्या नको. हस्तिनापूर जर तुझं आहे तर अश्व ह्या पृथ्वी दिग्विजयाला तुझ्याशी आम्हाला युद्ध करण्याची काही गरज नाही. बऱ्या बोलायला आमच्याशी संलग्न अधिकारी मंत्राचा संबंधच नाही. मग तुझा तरी कसा आहे? तू निर्लज्ज कसा आहे तुला मी पटवून दे. मी निर्लज्ज कसा आहे तू पटवून सांग. पण सांगताना शब्द घसरल्याच्या प्रत्येक शब्दाला धरण्याची तयारी माझी आहे. तेवढीच तयारी फक्त जीवनात ठेव आणि तीच तयारी करून तुला इलाज त्यात तयारी तुला बाकी काही करू नकोस. बोल मी निर्लज्ज कसा? त्याच वेळी तुझ्या हाताला धरून घेऊन जात असताना या सुयोधनानं आपल्या स्वार्थासाठी तुला अंगद देशाचं राज्य बहाल करण्याचं कार्य केलं. त्यावेळी पितामह भीष्माने सांगितलं की जोपर्यंत राजकर्त्यांच्या मुखात आहे शब्द बाहेर येत नाही तोपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकत नाही. मग विदुरांकडे केवळ धृतराष्ट्रांना विचारलं गेलं, सांगा युवराजांच्या मुखातील शब्द मान्य आहेत का? त्याच वेळी धृतराष्ट्राने सांगितलं, अंगराज कर्ण, हे कर्ण तू या अंगद देशाचा राजा होण्या योग्यतेचा नाहीस. हे शब्द धृतराष्ट्राचे होते. पण तुम्हाला मी अंगद देश बहाल करतो याला कारण आहे. तर या हस्तिनापुराच्या युवराजांचा शब्द वाह्यात जाऊ नये म्हणून केवळ तुम्हाला हे राज्य देतोय. अरे जो दानशूर म्हणून या विश्वात ओळखला जातोय तो टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगू शकतो का? दिलेलं राज्य घेऊ शकतो का? मग एवढा जर तू पराक्रमाचा महावीर होतास तर का एखादं राज्य स्वपराक्रमानं मिळलं नाही? या तुझ्या भल्या मोठ्या बोलण्याने हे सिद्ध झालं की मी निर्लज्ज आहे. याला कारण आहे. निर्लज्ज काय हे सांगतोय. बोलू नको. मी निर्लज्ज का हे सांग. का सांगू नको. कारण कर्णा माझ्या प्रजेला सुद्धा कळायला हवं नेमकं करणारा मी हे का उद्देशून बोललो. बोल. कारण तुझ्या जीवनात तू हे तुझं वाक्य हे तुझं बोलणं संपल्यानंतर परत मला विचारावं लागतं का मला की मी निर्लज्ज कसा? तेव्हा ते एकाच वेळी काय ते सांग. मग जर का तू दानशूर कर्ण आहेस तर यानं दिलेलं दान कसं घेतलंस ते सांग. म्हणून मी निर्लज्ज. होय. म्हणून मी निर्लज्ज. होय. धनुर्धरी पार्थ हा तुझा कोण? जामार. ज्यावेळी गुरु द्रोणाचार्याने गुरु दक्षिणा कौरव पांडवांजवळ मागितली त्यावेळी तुझ्यावर मात करून तुला स्वतःच्या रथाला तुझ्या हुसक्या बांधून हस्तिनापुरापर्यंत कोण घेऊन आला? अगोदर नको. अगोदर तू हे सांग. प्रत्येक देशाचं राज्य तुझं प्रत्येक गोष्ट मी शांत चित्ताने ऐकून घेतली. मला आता ते मी विचारतोय ना ते सुद्धा तशाच भाषेत उत्तर दे. मला सांग तुला रथाला जखडबंद करून हस्तिनापुरापर्यंत कोण घेऊन गेला होता? त्याचं नाव फक्त सांग. पार्थ. मग पार्थ करता तुला हस्तिनापुरापर्यंत घेऊन गेला होता त्याला तुझ्या मुसक्या बांधलेल्या रथाला बांधिलं. ती लाच तुला नाही तरी सुद्धा तुझी कन्या त्यालाच दिली. तू निर्लज्ज आणि म्हणून त्याला दिलीस आणि वर मला निर्लज्ज म्हणते.
घातलंस ते सांग. याला कारण आहे फक्त दान देणं हेच पुण्य की दान घेणं हे पुण्य? मग तुझ्या अंगी पराक्रम होते, मग त्या पराक्रमाच्या जोरावर एखादं राज्य घेऊ शकला असतास. ज्या जनतेनं तुला नाकारलं त्या जनतेचं केवळ राजतत्व स्वीकारताना तुला दिनार वाटायला हवी होती. मग ज्यावेळी द्रुपद राजकर्त्याकडे या पांचाल देशात धनुश्री ब्राह्मण आले आणि या धनुश्री ब्राह्मणांनी 21 चपळ घोडे या द्रुपदाला दान देण्याचे योजले. तुझ्या अंगी सुद्धा पराक्रम होते. मी दानशूर, तुझ्या अंगी सुद्धा पराक्रम होते. मी दानशूर पराक्रम आहे. तू दानशूर म्हणून या विश्वास जर का ते 21 चपळ घोडे कमविण्याची पराक्रमाला तुझ्या ताकद होती, मग ते धनुश्री ब्राह्मणांनी दिलेले दान 21 घोडे तू का स्वीकारलेस? ते का स्वीकारलेस? ब्राह्मणानं एका राज्याला दिलेलं दान होते. हे जर तुला कळतंय तर एका युवराजाला दिलेलं त्याच्या मित्राला नव्हतं हे कळतंय. एवढी अक्कल नाही. शब्द वापरताना जरा जपूनच वापरणार. आता तू जर अक्कल म्हणत असशील तर मला सांग, ते दिलेलं दानशूर द्रुपद आहे हे तू कुठून ऐकलंस? मग